नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत WHO जागतिक आरोग्य अहवाल नुकताच सादर झालेला आहे या संदर्भात माहिती. नुकताच SIR याचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे या संदर्भात माहिती. तसेच नुकतेच पंजाब सरकारने मेरी रसोई योजना ही सुरू केलेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्रातील बालस्नेही पंचायत पुरस्कार कोणत्या गावाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इटगाव. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज आहे 17 मे. 17 मे 1993 राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याच्या आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. 17 मे 1930 बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटची स्थापना ही आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. 17 मे 1846 बाळशास्त्री जांभेकर यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. जर तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आपली एमपीसी लायब्ररी या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. परीक्षेच्या अनुषंगाने हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे तो तुम्ही आवर्जून पहा. 17 मे 1872 इंग्रज व मराठे यांच्यामध्ये सालबाईचा तह हा आजच्या दिवशी झालेला होता. 17 मे 1949 भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय हा आजच्या दिवशी घेण्यात आलेला होता. 17 मे 1990 जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार या रोगांच्या यादीतून हा काढून टाकण्यात आलेला होता. 17 मे 1749 देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा आजच्या दिवशी जन्म. 17 मे 1987 स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी, नोबेल पारितोषिक विजेते गुन्नार मार्डल यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 17 मे 1865 रोजी पॅरिसमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय तार करारावर म्हणजेच इंटरनॅशनल टेलिग्राफ कन्व्हेन्शनवर आजच्या दिवशी स्वाक्षरी झालेली होती. आणि याच घटनेच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ म्हणजेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन याची स्थापना झालेली होती. आणि हा दिवस हा जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झालेली होती. तसेच 17 मे हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून देखील साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, मधुमित्र व मधुसखी पुरस्कार हा कोणत्या संस्थेतर्फे दिले जातात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ. मधुमित्र पुरस्कार व मधुसखी पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मधुमित्र पुरस्कार व मधुसखी पुरस्कार यामध्ये लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्कारांची सुरुवात 2023 या वर्षापासूनच झालेली आहे. या पुरस्कारांचं वितरण 20 मे 2026 या दिवशी, ज्या दिवशी जागतिक मधमाशी दिन आहे, या दिवशी या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला हा पुरस्कार अतिशय महत्वाचा आहे. नुकताच आजची जी परीक्षा झालेली आहे, तुम्हाला माहितच असेल की कंबाईन ग्रुप बी मेन्स यामध्ये चालू घडामोडीचे अतिशय प्रश्न हे अशाच पद्धतीचे आलेले आहेत. त्या पेपरचं अनालिसिस आपण लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. ते देखील तुम्हाला पाहण्यास उपलब्ध असेल, जेणेकरून आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात आणि आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. WHO जागतिक आरोग्य अहवाल 2026 नुसार 2030 SDG बाबत कोणते विधान योग्य आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रगती मंद व असमान आहे. WHO जागतिक आरोग्य अहवाल 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. जागतिक आरोग्य SDG प्रगती यामध्ये काय आहे तर 2030 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे SDG गाठण्याची गती ही अजूनही मंद व असमान आहे. यामध्ये संसर्गजन्य रोगांमध्ये घट झालेली आहे. संसर्गजन्य रोग कोणते तर HIV, क्षयरोग, निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज यामध्ये 2010 ते 2024 या दरम्यान घट झालेली आहे. परंतु 2015 नंतर मात्र जागतिक मलेरिया प्रमाणामध्ये 8.5% वाढ ही झालेली आहे. तसेच महिलांच्या आरोग्याची चिंता देखील आहे.
प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये रक्तक्षय, ज्याला ॲनिमिया असं म्हटलं जातं, हे वाढत आहे. त्यानंतर वायू प्रदूषण याविषयी देखील या अहवालामध्ये काही गोष्टी नमूद आहेत. 2024 मध्ये जगातील सुमारे 2 अब्ज लोक हे प्रदूषित इंधनावर स्वयंपाकासाठी अवलंबून आहेत. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज यानुसार जगातील सुमारे 25% लोकांना आरोग्य खर्चामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 2022 पर्यंत 1.6 अब्ज लोक आरोग्य खर्चामुळे गरिबीत ढकलले गेलेले आहेत. तसेच लाईफ एक्सपेक्टन्सीवर कोविड-19चा हा खूप मोठा परिणाम देखील झालेला आहे. कोविड महामारीमुळे जागतिक आयुर्मान आणि हेल्दी लाईफ एक्सपेक्टन्सी 2021 मध्ये 2011च्या पातळीवर आलेली आहे. यामध्ये मृत्यू नोंदणी व आरोग्य डेटा सुधारणा उपाय हे देखील आहे. त्यानंतर मजबूत CRVS प्रणाली, ज्याला सिव्हिल रजिस्ट्रेशन अँड व्हायटल स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं, ही देखील मजबूत आहे. आणि डिजिटल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर व सुरक्षित डेटा प्रणाली देखील या अहवालामध्ये नमूद आहे. तसेच मोरोक्कोने डिजिटल मृत्यू नोंदणी प्रणाली यशस्वीपणे विकेंद्रित केलेली आहे, अशा पद्धतीचा देखील अहवाल यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे परीक्षेच्या अनुषंगाने या अहवालातील बाबी आपल्याला काही महत्वाच्या असणं, माहिती असणं हे आवश्यक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. SIR याचे पूर्ण रूप काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. SIR चा तिसरा टप्पा हा नुकताच आता सुरू होणार आहे. 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR चा तिसरा टप्पा हा 30 मे पासून सुरू होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र देखील आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये 16 राज्य आहेत: ओडिशा, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, मेघालय, महाराष्ट्र, झारखंड, नागालँड आणि त्रिपुरा. यामध्ये 3 केंद्रशासित प्रदेश देखील आहेत: दिल्ली, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली व दमन दीव. यामध्ये एकूण 36.73 कोटी मतदार हे असणार आहेत. SIRचा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन कधी झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16 मे 2026. तर प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. 16 मे 2026 या दिवशी त्यांचं निधन झाले. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करून असंख्याकांना जगण्याची नवी उभारी देणारे ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या 68व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साहित्य, संगीत, रंगभूमी आणि समाजकार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्व अनेकांसाठी आनंद यात्री ठरलेले होते. जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिलेली होती. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते आणि त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निधन देखील झालेले होते. त्यामुळे नाव लक्षात घ्या, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न. मेरी रसोई योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंजाब. मेरी रसोई योजना ही पंजाब सरकारने सुरू केलेली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबासाठी मोफत पौष्टिक रसोई किट म्हणजेच खाद्य सामग्री किट देणारी ही योजना आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवत सिंह मान यांनी ही योजना सुरू केलेली आहे. 9 मे 2026 या दिवशी संगरूर जिल्ह्यातील बलवान गावातून अधिकृतपणे याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयापर्यंत असलेले नोंदणीकृत कुटुंबे असणार आहेत. वर्षात 4 वेळा हे किट मिळेल आणि यामध्ये संबंधित कायदा आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013. त्यामुळे लक्षात घ्या, जोड्या लावण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. मेरी रसोई योजना ही कोणत्या सरकारची आहे? तर पंजाब सरकार. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, जागतिक मधमाशी दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे, तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 15 मे, पर्याय क्रमांक 2, 16 मे, पर्याय क्रमांक 3, 18 मे आणि पर्याय क्रमांक 4, 20 मे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्याच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.